Hello, I am Professor R.G. Shingare. Today's next lecture and next point for lecture is double fertilization. This is important point. Many times long answer question is asked on this point. मोठा प्रश्न 4 मार्काचा 6 मार्कापूर्वी 8 मार्काचे प्रश्न होते ते सुद्धा याच्यावर विचारलेले आहेत. आता 4 मार्काचा प्रश्न आहे. तर व्हॉट इज फर्टिलायझेशन? डबल फर्टिलायझेशनच्या ऐवजी आपण पहिल्यांदा व्हॉट इज फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन म्हणजे काय प्रोसेस? फर्टिलायझेशनची डेफिनेशन काय? द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. डेफिनेशन लक्षात ठेवायचं काय? द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. ही फर्टिलायझेशनची डेफिनेशन. फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. तर डिप्लॉइड कंडिशन ही 2n असे लिहितात दाखवतात म्हणून ही कंसात लिहिले आहे. झायगोट डिप्लॉइड असतो. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड कंडिशन n असं लिहितात. फर्टिलायझेशन मग आता आपल्याला डबल फर्टिलायझेशन. डबल म्हणजे 2. डबल म्हणजे 2 टाइम्स. तर याची डेफिनेशन काय केली आहे? डबल याच्या प्लॅंट्समध्ये अँजिओस्पर्ममध्ये बोथ मेल गॅमेट्स आर यूज्ड किंवा पार्टिसिपेट इन फर्टिलायझेशन हेन्स कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन काय? बोथ द मेल गॅमेट्स म्हणजे आपण बघितलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. पोलर ट्यूब कंटेन 2 मेल गॅमेट्स जनरेटिंग ट्यूब न्यूक्लियस सायटोप्लाझम वगैरे. तर ते जे पोलर ट्यूबमध्ये जे दोन्ही मेल गॅमेट्स असतात 2 मेल गॅमेट ते वापरले जातात म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन. आणि हे फर्टिलायझेशन 2 वेगवेगळ्या ठिकाणी होतं. वन इज एग न्यूक्लियस आणि सेकंड इज डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आपण बघणार आहे फर्टिलायझेशन प्रोसेस याच्यामध्ये. तर इट इज दिस डबल फर्टिलायझेशन वॉज डिस्कवर्ड बाय S.G. नावासिन इन फ्रिटिलारिया अँड लिलियम. फ्रिटिलारिया अँड लिलियम या प्लॅंट्समध्ये लिलियम अँड फ्रिटिलारिया याच्यामध्ये ते पहिल्यांदा त्याचा शोध लावलेला आहे. फ्रिटिलारिया आणि लिलियामध्ये S.G. नावासिन या शास्त्रज्ञांना. आता प्रोसेस कशी होती याची? प्रोसेस इथं आपल्याला प्रोसेस म्हणता येईल. प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन स्टार्ट आफ्टर पॉलिनेशन. पॉलिनेशन पोलन ग्रेन्स डिपॉझिटेड ऑन दी स्टिग्मा सरफेस ऑफ स्टिग्मा. द पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन दी स्टिग्मा अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. प्रोसेस आपण सरळ बघतो. द पोलन ट्यूब ग्रोज डाऊन टुवर्ड्स ओव्ह्यूल इन ओव्हरी. ओव्ह्यूल्स कुठं असतात? तर ओव्हरीमध्ये असतात. आता इथे बघा पोलन ट्यूब कॅरी 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब कॅरी 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. आणखीन काय असतं? थिन सायटोप्लाझम अँड डिजनरेटिंग ट्यूब न्यूक्लियस. मग असे मी सांगितलं 2 नॉन डिजनरेटिंग ट्यूब न्यूक्लियस सायटोप्लाझम पोलन. दिस इज कॉल्ड हे जे स्ट्रक्चर आहे दिस इज कॉल्ड मेल गॅमेटोफाइट. इट इज कॉल्ड मेल गॅमेटोफाइट. आता ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज ड्यू टू केमिकल सिक्रिटेड बाय सिनर्जिड सेल्स. हे केमिकल सबस्टन्स स्टिग्मामध्ये येतं ते कोण सिक्रिट करतं? सिनर्जिड सेल्स करतात. फिमेल गॅमेटोफाइटमध्ये असतात. आता याच्यामध्ये आपल्याला जी पोलन ट्यूब आहे ती एंटर्स इंटू दी ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये मायक्रोपाईल, चाल्झा, इंटिग्मेंट हे सगळे पार्ट आपल्याला दिसतात. तर ते पोलन ग्रेनची एंट्री 3 प्रकारे असते इन द ओव्ह्यूल. द फर्स्ट टाईप इज कॉल्ड पोरोगॅमी. पोरोगॅमी ही पोरोगॅमी लक्षात ठेवायचं. पोरोगॅमी म्हणजे काय?
डिफाईन पोरोगॅमी 1 मार्क्सला प्रश्न विचारला जातो. डिफाईन पोरोगॅमी 1 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न विचारला, मग तुम्हाला ती डेफिनेशन सांगता आली पाहिजे. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब किंवा द पोलन ट्यूब एंटर्स इन ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल, म्हणून त्याला पोरोगॅमी म्हणतात. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल इज कॉल्ड पोरोगॅमी. हे लक्षात ठेवायचं. मायक्रोपाईलमधून येते. नंतर दुसरा प्रकार आहे चॅलेझोगॅमी. जे चॅलेज, द पोलन ट्यूब एंटर्स इन टू ओव्ह्यूल थ्रू चाल्झा, म्हणून त्याला चॅलेझोगॅमी म्हणतात. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब किंवा पोलन ट्यूब एंटर्स इन टू द ओव्ह्यूल थ्रू चाल्झा इज कॉल्ड चॅलेझोगॅमी. तिसरा प्रकार आहे तो मेसोगॅमी. मेसोगॅमी म्हणजे काय, तर पोलन ट्यूब एंटर्स इन टू दी ओव्ह्यूल थ्रू इंटेग्युमेंट. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू दी ओव्ह्यूल थ्रू इंटेग्युमेंट, म्हणून त्याला मेसोगॅमी म्हटलेलं आहे. तर हे आपणाला इथं फिगरमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर दाखवलेले आहेत. इथं बघा तुम्हाला दिसून येईल ह्या फिगरमध्ये. ही पोरोगॅमी फिगर, पोलन ट्यूब एंटर्स इन टू ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. इथे हे मायक्रोपाईल दाखवलेलं, इथं हे इथं तेच इकडं मायक्रोपाईल आहे. असं हे मायक्रोपाईल. नंतर चॅलेझोगॅमी म्हणजे हे चाल्झा. ह्या चाल्झामधून इथून बेसल सरफेस ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड चाल्झा. इथे हे चॅलेझोगॅमी. आणि तिसरा म्हणजे मेसोगॅमी, एंटर्स इन टू दी इंटेग्युमेंट्स. हे इंटेग्युमेंट्स आहेत, याच्यातून पोलन ट्यूब येते इकडून अशी ओव्ह्यूलमध्ये. ह्या तिन्ही प्रोसेस इथं दाखवलेल्या. म्हणजे इथं स्टिग्मा ही प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन प्रोसेस ही फिगर आहे. ही फिगर लक्षात ठेवायची. पोलन ग्रेन, पोलन ट्यूब, स्टाईल, इथे ट्रिपल फ्युजन दाखवलेले, ओव्हरी, सिनर्जिड सेल्स, मायक्रोपाईल, सिनगॅमी. तर ह्या फिगर इथं हे पोरोगॅमी, चॅलेझोगॅमी, मेसोगॅमी. काही वेळेला ह्या फिगर देतात, तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगतात ही कशाची फिगर आहे. तर पोरोगॅमी, पोलन ट्यूब एंटर्स इन टू दी ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. चॅलेझोगॅमी, पोलन ट्यूब एंटर इन टू दी ओव्ह्यूल थ्रू चाल्झा. आणि मेसोगॅमीमध्ये पोलन ट्यूब एंटर इन टू दी ओव्ह्यूल थ्रू मेसोगॅमी. हे तुम्हाला आयडेंटिफाय फिगर्स करता आल्या पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं. या फिगर्स इथं आहेत. नंतर मग आता हे पोलन ट्यूब ओव्ह्यूलमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय होते ते आपल्याला बघायचे आहे. पोलन ट्यूब ओव्ह्यूलमध्ये आल्यानंतर काय होतं, तर दिस पोलन ट्यूब absorb water from one of the synergid cell, swells and ruptures to release 2 non-motile male gametes. Pollen tube absorb water from synergid, one of the synergid, and ruptures म्हणजे ब्रेक होते, and release 2 non-motile male gametes. पोलन ट्यूबमधले 2 मेल गॅमेट जे असतात ते रिलीज केले जातात. पोलन ट्यूबमध्ये ओव्ह्यूलमध्ये रिलीज केल्यानंतर फिमेल गॅमेट फाईड मग काय प्रोसेस होते, तर फर्स्ट फर्टिलायझेशन. हे लक्षात ठेवा. पहिलं डबल फर्टिलायझेशनमधलं फर्स्ट फर्टिलायझेशन कसं होतं ते आपल्याला बघायचं. आपण डबल फर्टिलायझेशन प्रोसेस बघतो. फर्स्ट फर्टिलायझेशन त्या प्रोसेसला सिनगॅमी असं म्हणतात. डबल फर्टिलायझेशन फर्स्ट फर्टिलायझेशन प्रोसेसला काय म्हणतात, सिनगॅमी. डिफाईन सिनगॅमी 1 मार्काला प्रश्न येतो, इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. डिफाईन सिनगॅमी असा बोर्डाचा प्रश्न आहे पूर्वीचा, आत्तासुद्धा ते विचारू शकतात 1 मार्काचा. तर व्हॉट इज दिस सिनगॅमी, त्याची डेफिनेशन काय. तर बघा, फर्स्ट फर्टिलायझेशन 2 मेल गॅमेट्स रिलीज केले. तर पहिलं फर्टिलायझेशन कसं होतं, तर फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट किंवा एग टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड सिनगॅमी. म्हणजे 1 मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट किंवा एग टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड सिनगॅमी किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन. 2 मेल गॅमेटपैकी फर्स्ट 1 मेल गॅमेट
कोणाशी फ्यूज होतो, फिमेल गॅमेट्स किंवा टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. इट इज कॉल्ड अ सिनगॅमी. म्हणून लिहिताना कसं लिहायचं, द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट किंवा एक टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. डिप्लॉइड म्हटलं की 2n इज कॉल्ड अ सिनगॅमी. नंतर सेकंड पॉईंट आहे सेकंड फर्टिलायझेशन. सेकंड दुसरं फर्टिलायझेशन कुठं, डबलमधलं फर्स्ट बघितलं, आता सेकंड फर्टिलायझेशनला आपण ट्रिपल फ्युजन म्हणतो आहे. इथं 3 न्यूक्लियसचं फ्युजन होतं म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ट्रिपल फ्युजन. सेकंड फर्टिलायझेशन काय होतं तर सेकंड दुसरा मेल गॅमेट, सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आणि ह्या डिप्लॉइड 2n प्लस हा मेल हॅप्लॉइड n, याच्यापासून n अधिक 2n इज इक्वल टू 3n म्हणून प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, प्रायमरी आणि तो ट्रिप्लॉइड असतो म्हणून 3n. सेकंड फर्टिलायझेशनची डेफिनेशन त्याला काय म्हणतं तर द सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज कॉल्ड सेकंड फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल. तर ट्रिपल फ्युजन का म्हणतात तर पहिलं डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटच्या वेळेला आपण बघितले की 1-2 पोलार न्यूक्लिया कम अँड फॉर्म सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड सेक्रेट. तर हे 2 पोलार न्यूक्लिया अँड 1 मेल गॅमेट म्हणजे 2 आणि हा एक 3 गॅमेट फ्युजेस हेन्स कॉल्ड ट्रिपल म्हणजे 3 न्यूक्लियाचं फ्युजन होतं म्हणून त्याला ट्रिपल फ्युजन असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, ट्रिपल फ्युजन 3 न्यूक्लियाचं फ्युजन होतं. तर हे सेकंड फर्टिलायझेशन आपण बघितलं. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक टर्म इथं जशी सिनगॅमी बघितली आपण तसे अजून एक टर्म आपल्याला बघायचे आहे, दॅट इज कॉल्ड सायफनोगॅमी. काय म्हणतात त्याला, सायफनोगॅमी. हे पण बोर्डाने 1 वर्ष विचारलेलं होतं सायफनोगॅमी. जसं सिनगॅमी आणि सायफनोगॅमी असा 2 मार्काला प्रश्न, 1 मार्काचे सिनगॅमी आणि त्याला जोडीदार सायफनोगॅमी असा हा 1 मार्काला डेफिनेशन आहे. सायफन म्हणजे ट्यूब, सायफन मीन्स ट्यूब. तर जे मेल गॅमेट अँजिओस्पर्ममध्ये किंवा प्लॅन्ट्समध्ये नॉन मोटाईल असतात. मेल गॅमेट्स कसे असतात, नॉन. सो दिस नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू पोलन ट्यूब इज कॉल्ड सायफनोगॅमी. नॉन मोटाईल गॅमेट जे आहेत ते कशातून ट्रान्सपोर्ट केले जातात, पोलन ट्यूबमधून, म्हणून त्याला सायफन, ट्यूब म्हणजे सायफन असं म्हणतात. तर हे लक्षात ठेवायचं, हे पोलन ट्यूबमधून मेल गॅमेट्स आणले म्हणून त्याला सायफन म्हणतात. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू पोलन ट्यूब इज कॉल्ड सायफनोगॅमी. तर हे डबल फर्टिलायझेशन झालं. नंतर आता याच्यामध्ये सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन असे 2 टर्म वापरले आहेत आपण. तर सिनगॅमी हा नवीन पॉईंट लक्षात ठेवा. सिनगॅमी इज जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणजे इट प्रोड्यूस झायगोट विच डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ अँड न्यू प्लॅन्ट म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन म्हणून त्याला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हटलं आहे. अँड ट्रिपल फ्युजन जे आहे इट इज कॉल्ड व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणजे याच्यापासून व्हिजिटेटिव्ह पार्ट न्यूट्रिटिव्ह टिश्यू एंडोस्पर्म तयार होतो. न्यूट्रिटिव्ह टिश्यू एंडोस्पर्म तयार होतो म्हणून त्याला व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणजे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आणि व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. सिनगॅमी म्हणजे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आणि ट्रिपल फ्युजन म्हणजे व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. नंतर आणखीन एक ह्याच्याबरोबर तुम्हाला पॉईंट विचारला जातो तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचा सिग्निफिकन्स काय, कशासाठी असतं म्हणजे तर एक लक्षात ठेवा, इट इज युनिक फीचर इन अँजिओस्पर्म म्हणजे अँजिओस्पर्ममध्येच प्लॅन्ट्समध्ये फक्त डबल फर्टिलायझेशन होतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्म असं आहे त्याचं युनिक फीचर, एकमेव अँजिओस्पर्ममध्ये, दुसऱ्या कुठल्या जिम्नोस्पर्ममध्ये, ब्रायोफायटा, टेरिडोफायटामध्ये होत नाही प्लॅन्ट्समध्ये. ते हे लक्षात ठेवायचं. नंतर डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ विच डेव्हलप्स न्यू प्लॅन्ट म्हणजे झायगोट तयार होतो फर्टिलायझेशनमुळं, त्याच्यापासून न्यू प्लॅन्ट तयार होतो. नंतर ह्या झायगोटसाठी ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म डेव्हलप्स न्यूट्रिटिव्ह टिश्यू
nucleus. Triploid primary endosperm nucleus PEN develops nutritive tissue that is called the endosperm. आता हे एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म डेव्हलप्स सायमल्टेनियसली एका वेळेला. म्हणजे जे फक्त काय होतं याच्यामध्ये फर्स्ट डेव्हलपमेंट होताना थोडासा एंडोस्पर्म अगोदर जास्त डेव्हलप होतो आणि नंतर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते. म्हणजे डेव्हलपिंग एम्ब्रिओला अन्न मिळतं. हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, सप्लाय फूड टू दी डेव्हलपिंग एम्ब्रिओ. न्यूट्रिटिव्ह टिश्यू एंडोस्पर्म सप्लाय फूड किंवा न्यूट्रिशन टू दी एम्ब्रिओ. नंतर डबल फर्टिलायझेशन रिस्टोअर डिप्लॉइड कंडिशन. म्हणजे प्लॅन्ट असतं ते डिप्लॉइड, वन मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्युजन होऊन झायगोट होतो, त्यामुळे ते परत डिप्लॉइड. नंतर डबल फर्टिलायझेशन अव्हॉइड पॉली एम्ब्रिओनी. अनेक एम्ब्रिओ तयार होण्याची कंडिशन पॉली एम्ब्रिओनी. आपण पुढं पॉईंट बघणार आहे पॉली व्हॉट इज पॉली एम्ब्रिओनी. तर हे प्रिव्हेंट करतं, अव्हॉइड करतं. नंतर डबल फर्टिलायझेशन प्रोड्यूस सीड व्हायबल सीड विथ स्टोअर्ड फूड. म्हणजे सीडमध्ये त्या एम्ब्रिओसाठी सिडलिंगसाठी जे फूड लागतं ते याच्यावर सीडमध्ये स्टोअर केलं जातं. ते फर्टिलायझेशनमुळं सीड तयार होते. सो दीज आर सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. परत एकदा काय म्हणूया आपण वाचून घेऊया ते. इट इज युनिक फीचर ऑफ एन्जिओस्पर्म. इट द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रिओ विच डेव्हलप्स इन टू न्यू प्लॅन्ट. नंतर डबल फर्टिलायझेशन ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म डेव्हलप्स न्यूट्रिटिव्ह टिश्यू एंडोस्पर्म. म्हणजे डबल फर्टिलायझेशन प्रोड्यूस एंडोस्पर्म एवढं म्हटलं तरी चालतं आहे. एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म डेव्हलप्स सायमल्टेनियसली. इट रिस्टोअर्स डिप्लॉइड कंडिशन. इट ऑल्सो हेल्प टू अवॉइड पॉली एम्ब्रिओनी आणि इट प्रोड्यूस सीड विथ स्टोअर्ड फूड्स. असे हे 2 मार्काला ह्याच्यावरचा प्रश्न काही वेळेला विचार. गिव्ह सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर हे आजचा आपला एक पॉईंट झाला. एवढे ह्याच्यावर आपण याच्यानंतरचं जे काय पॉईंट्स आहेत ते पुढच्या लेक्चरला आपण बघू. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस वगैरे.